डॉक्टर माधव गाडगीळ समितीच्या शिफारशींमुळे कोकणातले खाण व्यावसायिक प्रचंड अडचणीत आलेले आहेत। त्यांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकता की इथे आपण एका खाणीत आलेलो आहोत, पण गेल्या 3 महिन्यांपासून इथे कोणतंही काम सुरू नाहीये। शासनाने आदेश दिलेले आहेत की खाण व्यवसाय बंद ठेवण्यात यावा, म्हणून आता आपण बघू शकतो इथे मशीन्स आहेत पडलेले आहेत। जवळजवळ 2,500 लोक दापोली तालुक्यातले बेरोजगार झालेले आहेत। म्हणजे अंदाज आपल्याला येऊ शकतो की किती मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी इथे वाढते आहे। खाण व्यावसायिक असतील, वाळू व्यावसायिक असतील, यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आणि अशाच प्रकारे आपल्या सोबत सध्या दापोली तालुक्यातले एक मोठे खाण व्यावसायिक आपल्या सोबत आहेत, सुरेश माने। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत, त्यांचं किती नुकसान झालंय हेही आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। माने साहेब, माधव गाडगीळ समितीच्या शिफारशींमुळे आज तुमची खाण बंद आहे, तुमची याच्यावर पहिली प्रतिक्रिया आम्हाला सांगा। माननीय माधव गाडगीळ यांनी जे शिफारस दिली ही मुळात कोकणासाठी लागूच होत नाही। कारण कोकण हे मुळामध्ये आमचा जो व्यवसाय आहे तो एक 5 गुंठे 10 गुंठे अशा छोट्या छोट्या जांभ्या दगडातून तिथे दगड काढला जातो। त्यामुळे पर्यावरणासाठी किंवा बॉक्साईट हा आमचा व्यवसाय नाही। त्यामुळे आमच्याकडे जे लेबर असतात, दापोली तालुक्यामध्ये जवळजवळ 82 ते 85 खाणी आहेत आणि सर्व जे खाणीच्या व्यवसायामुळे गावोगावची जी छोटी मोठी घरं असतात, छोटे मोठे काही इंदिरावाची घरं असतात, शाळा अंगणवाड्या किंवा जे काही आता बांधकाम व्यवसाय आहे, ह्या सगळ्या व्यवसाय हा चिरेखाणीवरती अवलंबून आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये गाडगीळ समितीने जो निर्णय घेतलेला आहे तो कोकणासाठी खूपच हानिकारक आहे। आम्ही वेळोवेळी तहसीलदार कार्यालय, प्रांत ऑफिस, कलेक्टर ऑफिसला जाऊन चौकशी करतात, परंतु शासनाचा निर्णय आहे आणि कुठले कागद काय लागतात, काय शिफारस लागतात किंवा कुठल्या पद्धतीचं पर्यावरण प्रदूषणाचा दाखला लागतो याची तिथल्याही लोकांना पुरेपूर माहिती नाही। त्यामुळे व्यावसायिक आणि आमचे कामगार या कामगारांना प्रत्येक जोडी माघारी 50,000 60,000 रुपये असे ॲडव्हान्स दिलं जातं आणि काही लाखांनी लोकांच्या अंगावरती पैसे देऊन आज चांगल्या तऱ्हेने धंदा करण्याची परिस्थिती ते नाही आहे। त्यामुळे शासनाने ही जी बंदी आहे ती उठवावी आणि कोकणातल्या लोकांची जी मनामध्ये सरकार आणि राजकीय किंवा सगळ्यांबाबतीत ते एक प्रकारचं वाईट मन निर्माण झाले आहे। कारण कुठलेही निर्णय घेतेवेळी ज्यांना ही शिफारस जेव्हा दिली गेली त्याबद्दल कुठल्याही मंत्र्यांनी, कुठल्याही आमदारांनी इथल्या लोकल खाण व्यावसायिकांना हाताशी धरून कुठल्याही पद्धतीची माहिती न दिल्यामुळे आम्ही कुठल्या अँगलनी जावं, आम्ही काय करावं, लोकांसमोर आम्ही काय व्यवसाय कसा करावा। आज चिरेखाणीचा व्यवसाय करतेवेळी हा सप्टेंबर ऑक्टोबरला सुरू केल्याशिवाय करता येत नाही। हा डिसेंबर किंवा जानेवारीत करायला गेला तो त्याचे कारण का त्याची वरची कात्री फोडणे हा असा दगड उन्हाने तापलेला काढल्याशिवाय त्याच्यातला दगड निघत नाही। त्यामुळे हे जे काही करतेवेळी ह्याला कुठल्याही पद्धती टाईम जो आहे हा चुकीचा टाईम आहे की ते ताबडतोब या आता महिना 15 दिवस चालू झाला नाही तर इथे बेकारी हा विषय भयंकर वाढणार आहे। धन्यवाद सुरेश माने, तुम्ही ही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवलीत। आपण बघतोय की त्यांची प्रतिक्रिया तीव्र आहे, प्रचंड नुकसान त्यांचं झालेलं आहे आणि शासन योग्य ती माहिती सुद्धा पुरवत नाही अशी त्यांची प्रतिक्रिया आहे। आणि शासनाने या संदर्भात लवकरात लवकर या सगळ्या खाण व्यावसायिकांना माहिती पुरवावी अशी या लोकांची मागणी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद कांबळेसह मुश्ताक खान, दापोली, भारत फॉर इंडिया।